हाँ आजा। अगं रावल्याचा फोन आला होता, जीजी देवळात आहे म्हणून. मामा समजत होता, पण त्याचं काय ऐकलं नाही तिनं. अगं जेवली पण नाही अजून. मग रावला गेला समजवायला, त्याचं बी काय ऐकलं नाही. तो लय मागा लागलो, त्याच्या बी चिडली. थांबू बी दे ना त्याला. तू जाणार सांग ना तिला. अगं जेव म्हणा अगं. हाँ हाँ मी जाते लगेच. हा हॅलो, तू काय खाल्ले का नाही? नाही अजून. इथं लाईन मध्येच थांबलोय. इथनं बाहेर पडलो तर नंबर जाईल ना. अरे उद्याच्या भरतीला काहीतरी त्राण राहायला पाहिजे का नाही? हा खातो मी नंतर. नंतर नंतर कधी? अगं बघू काय होतंय, खातो मी नंतर. अरे तू खाल्लं नाहीस तर जिजी तरी कशी जेवल? तुझा जीव तिच्यात आणि तिचा तुझ्यात. खाऊन घे बरं आधी काहीतरी. हा हे बघ, मी जाते जिजीकडं, पण तू खाऊन घे लवकर. हा खातो. हा बाय. हा बाय. बाजी परोंठे खाओ, घर से लेके आया हूँ। नाही नको. ओ जी, अभी भाभी तो बोल रही थी कुछ खा लेना। खा लो। कोण भाभी? ओ जी, जिससे आप बात कर रहे थे। नाही नहीं मतलब गर्लफ्रेंड? नहीं, गर्लफ्रेंड भी नहीं. वो गांव की लड़की थी. जी बड़ी अजीब बात है, हमारे गांव में भी लड़कियां हैं, वो तो किसी को फोन नहीं करती। हाँ, वो मेरी फ्रेंड है ना. बड़ी अच्छी फ्रेंड है जी, बड़ा ख्याल रखती है। हाँ. ओ जी, ऐसी कोई मेरी फ्रेंड होती ना, रब दी सो ये 15 से 15 परोंठे ना एक साथ ही खा जू। खा ले, भाभी ने भेजा है घर से। नहीं नको, खाओ तुम. वो जी खाने को मना नहीं करते। ओ वैसे भी आपकी फ्रेंड ने भी तो कहा था। मैं भी बोल रहा हूँ, आपका दूसरा फ्रेंड। अभी दो दो फ्रेंड बोल रहे हैं, अभी तो खा लो। जी लेकिन वो. ओ लेकिन बेकिन कुछ नहीं जी, आप खाजिए, खाओ। ओ जी, 1 किलो का इसमाइल ना साइड में रख दीजिए, परोंठे खाइए। जी थैंक्स. ओ जी, कर दिया ना पराया। ओ फ्रेंड हूँ जी। ओ वैसे जी मेरा नाम कर्नल सिंह। कर्नल सिंह. जी बड़ी लंबी कहानी है, बाद में बताऊंगा। वैसे आपका नाम क्या है जी? मेरा नाम अजिंक्य. अजिंक्य, बड़ा चंगा नाम है जी, छोट ते स्वीट। खाओ परोंठे खाओ। जीजी इथं काय करताय? काय नाही. आजाचा फोन आलता. काय म्हणला आजा? पोचला का ग नीट? पोचला, पण तुमची लय काळजी करत होता. आता माझी काळजी करायला मला काय झाले? जेवला का तुम्ही? जेवले. आजानं काय खाल्लं असेल का ग? आता तुम्ही जेवला हे कळल्यावर खाईल काहीतरी. म्हणजे तुम्ही जेवला नाही हे माहिती आहे त्याला, म्हणूनच त्यानं फोन केलता. त्यानं बी काय खाल्लं नाही अजून. आता काय म्हणावं या पोराला? शीतल, आजाला एक फोन लावतेस का ग? लावते की, पण आधी तुम्ही जेवून घ्या, मगच फोन लावते. बरं बाई, खाते. जीजी एक विचारू का? विचार की. आजाला मी भरतीबद्दल सांगितलं नसतं
तर त्याचा साखरपुडा झाला असता ना. मी आजाला भरतीबद्दल सांगून काही चूक केली का? अजिबात नाही. अगं, आज्याला आणि मला दोघांना पण साखरपुड्याची अजिबात कल्पना नव्हती. आता त्याच्या भरतीचं तुला कळून बी जर तू सांगितलं नसतंस तर लई मोठी चूक झाली असती. एवढं वर्ष आज्या घरात आहे, पण आमच्या घरातल्या माणसाला कुणालाच कळला नाही. पण आज्या तुला कळला. आज्या कसा आहे, त्याची स्वप्न काय आहेत ते तुला कळलं बघ. एकदम बरोबर केलंस बघ तू. काय बी चुकीच नाही केलंस. मला वाटलं माझ्यामुळं. तुझ्यामुळं काय बी वाईट घडलं नाही. अगं, उलट आज्याची भरती झाली तर त्यात तुझाच मोठा वाटा असणार आहे. पण शीतल, ह्या खेपेला आज्याचं भरतीचं काम तेवढं व्हायला पाहिजे बघ. आजा भरती होत असतो का नाही बघा. माझं गुडलक आहे की त्याच्या बरोबर. तुझ्या तोंडात साखर पडू बाई. लय समजूतदार आहेस बघ. मला वाटलं पवारची शीतल म्हणजे नुसतं खळखळणारं पाणी आहे, पण ते तेवढंच निर्मळ आहे. माझ्या आज्याला बी अशीच पोरगी मिळायला पाहिजे बघ. मिळेल की, नक्की मिळेल. पण आधी तुम्ही जेवून घ्या. आणि तुझं काय, तू काय खाल्लंस का? मी आता खाणारच आहे. होय, आता आधी तू एक घास खा. उद्या उपास धरलास का नाही? काय, मी काय उपास विपास करत नसते. अगं, उद्या हरतालिका आहे. हरतालिकेचा उपास धरावा. ह्यो उपास मनापासून केला का नाही तर मनासारखा चांगला नवरा मिळतो. विचार काय करतेस? कुमारिका पोरी हा उपास धरतात. मी सांगते म्हणून हा उपास कर. बर करते, पण तुम्ही आधी तुमचा उपास सोडा, खाऊन घ्या, मग आपण आजाला फोन करूया. बर. हं?